हॅलो फ्रेंड्स, कुकी हर्षामध्ये आज मी बनवणार आहे बदाम आणि कॉर्नफ्लेक्सचे क्रंची असे चॉकलेट। सध्या एक्झाम पिरियड सुरू आहे आणि त्या पिरियडमध्ये मुलांना त्यांच्या आवडीचं पण थोडं पौष्टिक खायला द्यायला पाहिजे। मुलं कडधान्य वगैरे आणि कितीही काही बनवलं तरी खायला नाक मुरडतात किंवा असे चॉकलेट वगैरे बनवले की ते इझिली खातात। तर हे चॉकलेट बनवण्यासाठी इथे मी बदाम घेत आहे। अर्धा कप एवढे बदाम घेतले आहेत आणि हे बदाम आता ना लो फ्लेमवर गॅसवर रोस्ट करून घ्यायचे आहेत। चांगले फिरवत फिरवत रोस्ट करायचे जोपर्यंत याच्यावर थोडं ब्लॅक स्पॉट येत नाही। बघा तर अशा प्रकारे बदामवर थोडं ब्लॅक स्पॉट आलेले आहे। आता हे बदाम रोस्ट झालेत, एका प्लेटवर काढून घेऊ आणि त्याच पॅन मध्ये आता कॉर्नफ्लेक्स घ्यायचे आहे। तर कॉर्नफ्लेक्स आणि बदामचं जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। सेम प्रमाणात किंवा कमी जास्त काहीही तुम्ही आपल्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता। कॉर्नफ्लेक्स सुद्धा लो फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत रोस्ट करून घ्यायचे, कारण कॉर्नफ्लेक्स ऑलरेडीच रोस्ट असतात, फक्त त्याला जास्त क्रंच यायला पाहिजे म्हणून 1 मिनिटापर्यंत रोस्ट करून घ्यायचं। तर कॉर्नफ्लेक्स सुद्धा रोस्ट झालेले आहेत। एका प्लेटवर कॉर्नफ्लेक्स काढून घेते। आता हे जे बदाम आहेत ते आपल्याला थोडे चॉप करून घ्यायचे आहेत। तर बदाम आपल्या आवडीनुसार तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता। एकदम बारीकही चॉप करून घेऊ शकता किंवा थोडे जाडसरही कापून घेऊ शकता, म्हणजे जेव्हा मुलं चॉकलेट खातील जाडसर कापले तर ते बदाम मस्त छान दाताखाली येतात आणि मस्त क्रंची लागतात। खाताना ते बदाम रोस्ट केलेले मस्त लागतात, थोडे जाडसर असे तुकडे केले तर अशा प्रकारे बघा मी बदाम कापून घेतलेले आहेत, थोडे जाडसर असे त्याचे तुकडे करून घेतले आहे। आता ज्या पॅन मध्ये मी बदाम आणि कॉर्नफ्लेक्स रोस्ट केलं होतं त्या पॅन मध्ये 2 ग्लास एवढं पाणी टाकलंय। पाणी गरम झालं की त्यावर एक काचेचं बाउल ठेवलाय आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेत आहे। तर या जागी तुम्ही मिल्क कंपाऊंड चॉकलेटही घेऊ शकता किंवा दोघांचं प्रमाण अर्ध-अर्ध घेऊ शकता किंवा कुठल्याही एक प्रकारचं कंपाऊंड चॉकलेट तुम्ही वापरू शकता। तर हे चॉकलेट आता मेल्ट करून घ्यायचं आहे। याला डबल बॉइलिंग मेथड म्हणतात। डायरेक्टली हीट नाही करायचं गॅसवर, चॉकलेट गरम पाण्यामध्ये असं वितळून घ्यायचं। तर चॉकलेट मेल्ट होतानाच यामध्ये थोडं बटर घालायचं। तर इथे मी हाफ टीस्पून एवढं बटर घालत आहे, म्हणजे हे चॉकलेट मेल्ट होताना छान शायनी होते आणि जे आपले आल्मंड कॉर्नफ्लेक्सचे जे रोस्टीज आहे किंवा चॉकलेट आहे ते मस्त शायनी दिसतात। तर इथे बघू शकता तुम्ही चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। याला बाजूला काढून घेते आता हे बाउल। आता चॉकलेट जेव्हा मेल्ट होतं तेव्हा छान चम्मचने अशा प्रकारे मिक्स करायचं, जेणेकरून याच्यामध्ये चॉकलेटच्या बिलकुलही गुठळ्या राहायला नको, एकदम सिल्की स्मूथ असं चॉकलेट बनायला पाहिजे। तर चॉकलेट बाहेर काढून घेतलेलं आहे पॅन मधून आणि थंड होऊ द्यायचं नाहीये। ही प्रोसेस आपल्याला एकदम लवकर करायची आहे। मेल्ट केलेल्या चॉकलेट मध्ये चॉप केलेले बदाम आणि कॉर्नफ्लेक्स घालून घ्यायचे आणि चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे जे कॉर्नफ्लेक्स आहेत आणि बदाम आहे याच्यावर हे चॉकलेट पूर्णपणे कोट व्हायला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। इथे बदामचं आणि कॉर्नफ्लेक्सचं प्रमाण मी अर्धा वाटी बदाम आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लेक्स असं घेतलं होतं। तुम्ही आपल्या आवडीनुसार जसं मी आधी सांगितलं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर बघा इथे कॉर्नफ्लेक्स आणि बदामवर हे चॉकलेट जे आहे व्यवस्थित कोट झालं आहे। आता एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटवर बेकिंग पेपर ठेवत आहे किंवा पॅचमेंट पेपर ठेवायचा, जेणेकरून हे प्लेटला चिटकणार नाही। आणि आता जे आपण मिक्स करून ठेवलेलं बदाम आणि कॉर्नफ्लेक्स चॉकलेटचं मिक्सचर आहे ते चम्मचनी या प्रकारे या पेपरवर टाकून घ्यायचं। तसं तुम्ही एकच मोठं असं राऊंड पण करू शकता चिक्कीसारखा, किंवा असे छोटे छोटे क्लस्टर पण पाडू शकता, म्हणजे मुलांना एक एक घेऊन खायला इझी जातं। हे सगळे क्लस्टर पाडून घेतल्यावर यावर थोडे मी चॉप केलेले बदाम पण घालत आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि अजून जास्त बदाम मुलांच्या पोटात जातं। तर अशा प्रकारे हे क्लस्टर तयार झालेले आहे। आता याला सेट होण्यासाठी फ्रीझर मध्ये ठेवायचं आहे, साधारणतः अर्धा ते 1 तासापर्यंत। तर 1 तास झालेला आहे। बघूया हे कॉर्नफ्लेक्स आणि आल्मंडचे जे क्लस्टर आहेत ते सेट झाले आहेत की नाही। तर 1 तासामध्ये जवळपास सेट होतातच। जर उन्हाळा असेल, खूप जास्त ऊन असेल तर थोडा जास्त टाइम लागू शकतो। तर बघा हे चॉकलेट छान सेट झालेले आहेत आणि इझिली पॅचमेंट पेपर वरून निघत आहे। बघू शकता तुम्ही इथे इझिली निघालेला आहे, दिसत पण खूप छान आहे।
तर हे पौष्टिक असे कॉर्नफ्लेक्स आणि बदामचे चॉकलेट तुम्ही नक्की करून बघा. या चॉकलेटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरून हे चॉकलेट तुम्ही बनवू शकता आणि 15 ते 20 दिवसासाठी स्टोअर करू शकता. तसं हे चॉकलेट जास्त दिवस स्टोअर करायची वेळच पडत नाही, कारण मुलं लगेच 3 ते 4 दिवसातच संपवून टाकतात. तर नक्की करून बघा आणि आवडले असेल तर कमेंट करा.